राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं. त्याच दरम्यान अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका तरुणाला अधिकाऱ्याने धडक देण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर राफ्टर तसेच दगड घालून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील केडिया नगरातील महापालिकेच्या उद्यानासमोर घडली. रोहित अमोल मांडले, वय वर्ष 25, केडिया नगर असं मृतकाचं नाव. या प्रकरणी पोलिसांनी मृतक रोहित याचा भाऊ नयन, वय वर्ष 21 याच्या तक्रारीवरून करण डेडवाळ राहणार औरंगपुरा, समीर डोंगरे राहणार बेलपुरा, लखन शेरेकर राहणार हमालपुरा, यश काटे राहणार चिंचफेल, भूषण वाटकर, नितीन इंगोले, दादू जांभूळकर आणि सोनू झंझाटे सर्व राहणार सुशीलनगर आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी सोनू, भूषण, नितीन आणि यशला अटक करण्यात आली आहे. सोबतच अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलं. दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी नयनचा वाढदिवस होता. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास नयन आणि त्याचे मित्र केडियानगर येथील महापालिकेच्या उद्यानात वाढदिवस साजरा करणार होते. त्यामुळे रोहित हा सुद्धा त्याच्या 2 ते 3 मित्रांसह वाढदिवस साजरा करण्यासाठी उद्यानाच्या गेटजवळ केक घेऊन उभा होता. दरम्यान रात्री 11:30 वाजेच्या सुमारास करण, समीर, भूषण, दादू आणि लखन हे एका कारने तिथे आले. त्यांनी रोहितला धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर करण डेडवालने कारमधून लोखंडी राफ्टर काढून रोहितच्या डोक्यावर मारला, तर भूषण वाटकर याने रस्त्यावरील मोठा दगड उचलून रोहितच्या डोक्यावर घातला. त्याचवेळी यश, नितीन, सोनू आणि एक अल्पवयीन हे तलवार आणि चाकू घेऊन आले. नयने आरडाओरड केल्यावर सर्व आरोपी तेथून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रोहितला तातडीने रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.